कार्यक्रम नेहमी व्हावं। आज या कार्यक्रमाकरता हक्की साहेब सवाडा पोलीस स्टेशनचे इन्स्पेक्टर हे आले होते आणि त्यांनी सांगितलं की एवढ्या मोठ्या गावामध्ये अजूनपर्यंत दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशी कोणतीही तक्रार आमच्यापर्यंत प्राप्त झाली नाही। अशाच प्रकारचं वातावरण नेहमीसाठी सदैव राहावं हीच अपेक्षा आजच्या या कार्यक्रमातून व्यक्त करतो आणि थांबतो। आज पवित्र रमजान महिन्याच्या 26व्या दिवशी 26व्या उपवासाच्या दिवशी श्री सुरेश भाऊ कायदनी मित्र मंडळ यांच्या वतीने आम्ही हिंदू बांधव मुस्लिम बांधवांना इफ्तार पार्टीचे आयोजन करतो आहे आणि आज ही परंपरा 13 वर्षापासून सुरू आहे। याचा उद्देश एकच की हीच पुढच्याही पिढीपर्यंत त्यांच्या आणि हिंदू बांधवांच्या आणि मुस्लिम बांधवांच्या याच्यामध्ये रुजू राहावी आणि असाच हा एकोपा वाढवणाऱ्या गावी नेहमी करता राहावा। आजच्या या इफ्तार मी याची शुभेच्छा व्यक्त करतो। 27 मार्च 2025 रमजान महिन्याच्या या पवित्र दिवशी 27वा यांचा रोजा असतो आणि त्या दिवशी आपण वाढवणा वासियातर्फे इफ्तार पार्टीचं आयोजन करतो आणि या इफ्तार पार्टीला मुस्लिम बांधव आणि वाढवण्याचे सर्व जाती धर्माचे लोक इथे हजर राहून यांना शुभेच्छा देतो आणि दोन समाजात किंवा सर्व भिन्न समाजात आपला गाव कसं शांत राहील या प्रयत्नातून सर्व वाढवणावासीय हिंदू बांधव तसेच मुस्लिम बांधव सलोख्याचं वातावरण राहावं यासाठी म्हणून यांना शुभेच्छा देण्यासाठी इथे जमतात। हा उपक्रम मागील 13 वर्षापासून इथे आपण सुरू आहोत। वडवण्याच्या इतिहासात आतापर्यंतही कोणत्याही दोन समाजात तेढ निर्माण झालेली नाही आणि ती यापुढे सुद्धा सलोखा कायम राहावा, कोणत्याही प्रकारची तेढ निर्माण होऊ नये दोन्ही समाजात यासाठी म्हणून या कार्यक्रमाचं आपण आयोजन करतो आणि त्यासाठी ईश्वर अल्लाह एकच आहे आणि ईश्वर अल्लाच्या कृपेनं वडवणावासीय नेहमी सुखात आनंदाने दोन्ही समाज राहो, हिंदू आणि मुस्लिम धर्मीय सलोख्याने राहो यासाठी आपण या कार्यक्रमाचं आयोजन करतो। ईश्वर अल्लाह यासाठी सर्वांना प्रेरणा देव अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि आजच्या या रमजानच्या दिवशी मी सर्वांना येणाऱ्या ईदीच्या सर्व मुस्लिम बांधवांना सर्व हिंदू बांधवातर्फे आणि माझ्यातर्फे शुभेच्छा देतो। जय हिंद। जमता नहीं इसका अच्छा स्वभाव लगा, साइड से लगा, एक से लगा, बैठते हैं कंफर्टेबल।